नवी मुंबईच्या पोलीस दलामध्ये खळबळ उडालेली आहे। पोलीस अधिकारी अनिल सुखदेव मांडोळे यांच्यावर कारवाई करण्यात आली। डान्सबारमध्ये पैसे उधळणाऱ्या मांडोळीची वेतनवाढ रोखण्यात आली, तर मांडोळे ज्या वरिष्ठांसाठी पैसे गोळा करत होता त्यांना मात्र एकीकडे अभय दिल्याचा प्रयत्न आहे, तर गृह विभागामध्ये छोटे मासे गळाला लावत त्यांच्यावरच कारवाई केली जाते आणि फक्त कारवाईचा दिखावा केला जातो। त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर, बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार हाच सर्वात मोठा प्रश्न आहे। नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अनिल सुखदेव मांडोळे यांच्यावर विभागीय चौकशीनंतर कठोर कारवाई करण्यात आली। त्यांची पुढची 3 वर्षांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामध्ये कार्यरत असताना मांडोळे यांचे बारमधील गैरवर्तन, मद्यप्राशन करत महिलांवर पैशांची उधळण केल्याचे अनेक व्हिडिओ हे समोर आले होते। या प्रकरणामुळे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली, मात्र कारवाई फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच का होते हा सवाल उपस्थित होतोय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई का केली जात नाही असा सवाल देखील या प्रकरणामध्ये उपस्थित झालाय। तर मांडोळे हे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी आर्थिक वसुलीचं काम करत होते, त्यामुळे या प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका देखील तपासली जावी अशी मागणी आता पुढे येते। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। नवी मुंबई पोलीस दलातील सोशल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणारे अनिल मांडोळे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ते म्हणजे लेडीज डान्स बारमध्ये त्यांनी पैसे उडवत होते आणि त्यानंतर निलंबित केलं। आता तर 3 वर्षांचं वेतन देखील रोखण्यात आलेलं आहे, मात्र ही फक्त तात्पुरत्या स्वरूपात कारवाई त्यांच्यावर केलेली आहे। यामधले जे मोठे मासे आहेत ते अद्यापही गळायला लागलेले नाही आहेत। आपण जर पाहिलं असेल तर जे अनिल मांडोळे आहेत ते कोणतरी वरिष्ठ पोलीस अधिकारी पृथ्वीराज घोरपडे यांच्यासाठी वसुली करत असल्याचा आरोप केला जातो। आपण सध्या याच डिपार्टमेंटमध्ये आहोत। आपण जर पाहिलं असेल तर याच ठिकाणी पृथ्वीराज घोरपडे हे प्रभारी पोलीस निरीक्षक या ठिकाणी बसतात, मात्र अद्याप सध्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता ते रजेवर असल्याचं बोललं जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी म्हणून अनिल मांडोळे यांच्यावर तर कारवाई झालेली आहे, मात्र मग जे अधिकारी आहेत या अधिकारी देखील यामध्ये सामील आहेत, त्यांच्यासाठीच हे अनिल मांडोळे काम करत होते, पण त्यांच्यावर कारवाई का केली नाही आहे हा महत्त्वाचा प्रश्न लोकशाहीचा आहे। यामध्ये जर जो कोणी दोषी असेल सखोल चौकशी करून कारवाई केली पाहिजे आणि त्यासोबत नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस दल यांनी देखील यामध्ये चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे। जर अद्यापही कोणत्याही प्रकारची जी ठोस कारवाई पाहिजे ती झालेली नाही आहे, त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलाची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयास्पद या ठिकाणी वाटत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।